शाळेत येताना घड्याळ बघायचं, मात्र घरी जाताना घड्याळ बघायचं नाही, म्हणजेच लातूर पॅटर्न अशी व्याख्या स्वतः विलासराव देशमुख यांनीच लातूर पॅटर्नची केली होती। पण शिक्षणाच्या याच लातूर पॅटर्नवर आता नवे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। नीट यूजी 2026च्या पेपर फुटीचे धागेदोरे देशभर पसरल्याचं उघड झालं। यात आपल्या लातूरचं म्हणजेच लातूर पॅटर्न पुन्हा एकदा या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। सीबीआयचं पथक 2-3 दिवसापासून लातूरमध्ये तळ ठोकून बसले। नीटचा पेपर सेट करणारे लातूरमधील दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांना सीबीआयनं अटक केली। तसंच काही तक्रारीवरून आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांचीही सीबीआयनं तब्बल 9 तास कसून चौकशी केली। त्याचवेळी मोटेगावकरांना अटक झाल्याची, सीबीआयनं अटक केल्याची बातमी पसरली। काही माध्यमांनीही अटकेची बातमी दिली। मोटेगावकरांचं कोचिंग क्लासेसच्या क्षेत्रात नाव आहे, त्यामुळं वाऱ्याच्या वेगानं ही बातमी पसरली। सोशल मीडियावर तर उलटसुलट चर्चांना उधाण आलं। पण नेमकी वस्तुस्थिती काय? मोटेगावकरांची सीबीआयनं 9 तास चौकशी का केली आणि मोटेगावकरांना अटक न करताच सीबीआयचं पथक का परतलं? सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे कुलकर्णी कनेक्शन काय आहे या सगळ्यामधलं आणि कोण आहेत हे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर। सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, उलटसुलट बातम्या सुरू आहेत, त्याच्यामधून लातूर पॅटर्नची तर बदनामी करण्याचा डाव नाही ना, हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या सर्वांना विनंती आहे, तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सुरुवातीलाच आपण नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेऊ। मेडिकल प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नीट परीक्षा 3 मेला झाली, पण देशभरात पेपर फुटल्यानं संपूर्ण परीक्षाच रद्द करून 21 जूनला फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय आता राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरण म्हणजेच एनटीएनं घेतलाय। पण याच प्रकरणाच्या तपासासाठी केंद्रीय तपास संस्था म्हणजेच सीबीआयनं देशभरात छापे टाकायला सुरुवात केली आहे। लातूरातील नीटचा पेपर सेट करणाऱ्या पी.व्ही. कुलकर्णींची चौकशी केली, नंतर त्याला ताब्यात घेऊन पुण्याला आणलं आणि 15 तारखेला पुण्यातच त्याला अटक केली। दैनिक लोकसत्ताच्या बातमीनुसार पेपर फुटी प्रकरणात कुलकर्णी सामील असल्याचं उघडकीस आलं। त्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती स्वतः सीबीआयनंच दिली। प्राध्यापक कुलकर्णीनं पुण्याच्या बेबेवाडीत ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेच्या मदतीनं काही विद्यार्थ्यांशी संधान साधलं। काही विद्यार्थ्यांना घेऊन वाघमारे ही कुलकर्णीच्या पुण्यातल्या घरी गेली। घरातच खास वर्ग भरवून या विद्यार्थ्यांना तोंडी प्रश्न, त्याचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगितली। विद्यार्थ्यांनी वहीत उतरवून घेतलेले हेच प्रश्न नीटच्या परीक्षेतील मूळ प्रश्नपत्रिकेतही होते। तपासातून हीच बाब निष्पन्न झाल्यावर सीबीआयच्या पथकानं मनीषा वाघमारेलाही अटक केली आहे। प्राध्यापक कुलकर्णीला अटक झाल्यानंतर लगेच सीबीआयचं पथक प्राध्यापक मोटेगावकरांच्या लातूरातल्या घरीही चौकशीसाठी पोहोचलं। मग मोटेगावकरांची सीबीआय चौकशी का झाली? तर याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ। हा व्हिडिओ नीटचा पेपर देऊन आलेले जे आरसीसीचे विद्यार्थी आहेत आणि मोटेगावकर यांच्यातील संवादाचा आहे। या व्हिडिओत काही विद्यार्थ्यांनी दावा करत होत्या की मोटेगावकर सरांनी मॉक टेस्टमध्ये सराव परीक्षेत स्वतःच्या हाताने लिहून दिलेले 45 पैकी तब्बल 42 प्रश्न हे जशास तसे आले होते। याच व्हायरल व्हिडिओबद्दल एका पालकानं लातूर पोलिसांमध्ये मोटेगावकर यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली होती। याच तक्रारीच्या आधारावर सीबीआयचं पथक लातूरात दाखल झालं आणि त्यांनी मोटेगावकर यांच्या घरी जाऊन, क्लासवर जाऊन चौकशी सुरू केली। पण खरंच मोटेगावकरांना अटक झाली का? तर सीबीआयच्या चौकशी दरम्यान लातूरात आणि राज्यभरामध्ये एक अफवा पसरली की 9 तासांच्या चौकशीनंतर मोटेगावकर यांना अटक केली सीबीआयनं। सोशल मीडियावर तर पोस्टही फिरायला लागल्या, पण वस्तुस्थिती ही नाही। मोटेगावकर यांना अटकच झालेली नाही, उलट मोटेगावकर हे संध्याकाळी आपल्या क्लासेसच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, बोलताना दिसले। पण तोपर्यंत मोटेगावकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आलेलं होतं। काही माध्यमांनी अटकेची बातमी दिली। मोटेगावकरांच्या आरसीसी क्लासेसचा महाराष्ट्रभर लौकिक आहे, त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, व्हायरल झाली। याबद्दलच पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी आपल्या व्हिडिओत नेमकी वस्तुस्थिती सांगत भूमिका मांडली। त्यांच्या मते एखाद्या व्यक्तीचं रेप्युटेशन, प्रतिष्ठा ही तयार होण्यासाठी खूप वेळ जातो आणि केवळ एका चुकीच्या माहितीमुळे ती प्रतिष्ठा खराब होऊ शकते। अधिकृत माहिती हाती येत नाही तोपर्यंत तुक्केबाजी करायला नको। तुक्केबाजी करणं ही पत्रकारितेच्या मूलभूत तत्वांना धरून गोष्ट नाही। मग नेमकी कारवाई काय झाली?
राहुल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयच्या पथकानं मोटेगावकर यांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तब्बल 9 तास ग्रिल केलं, कसून चौकशी केली. सीबीआयनं क्लासमधील विद्यार्थ्यांचे तपशील आणि त्यांचे कॉम्प्युटर आणि तसंच मोटेगावकरांनी सेट केलेल्या प्रश्नपत्रिकांची सखोल तपासणी केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. दैनिक दिव्य मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये स्वतः मोटेगावकर यांनीही चौकशीचं कारण सांगितलं. ते म्हणाले, माझ्या विरोधात कुणीतरी सीबीआयकडे लेखी तक्रार केली होती, म्हणून सीबीआयनं माझी चौकशी केली. त्यांनी घरातील कागदपत्र तपासली. चौकशीच्या काळात मी त्यांना सर्व सहकार्य केलं. मग मोटेगावकरांना अटक का झाली नाही, यावर प्रकाश टाकताना राहुल कुलकर्णी सांगतात की इतर तपास यंत्रणांपेक्षा सीबीआयचं काम वेगळ्या पद्धतीनं चालतं. सीबीआय आधी आपली प्रश्नावली तयार करते आणि त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही असतात, जे त्यांना कायदेशीर मार्गदर्शन करतात, मदत करतात. या 9 तासांच्या चौकशीत आणि सीसीटीव्ही तपासणीनंतर सीबीआयला मोटेगावकरांना अटक करण्यासारखे सध्या कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत. म्हणूनच सीबीआयचं पथक चौकशी पूर्ण करून निघून गेलं आणि मोटेगावकरांना अटकच झाली नाही. मग कोण आहेत हे शिवराज मोटेगावकर ज्यांची आपण चर्चा करतोय? तर मोटेगावकर यांनी अत्यंत गरिबीतून आणि सामान्य परिस्थितीतून पुढे येत 2000च्या दशकात लातूरमध्ये आरसीसी क्लासेसची उभारणी केली. राहुल कुलकर्णी यांनी त्यांच्या व्हिडिओत मोटेगावकर यांच्या स्वभावाबद्दल काही गोष्टीही नमूद केल्यात. त्यांच्या मते मोटेगावकर हे गरिबीतून वर आलेले असले तरी ते बऱ्यापैकी उर्मट आहेत, अशी लोकांमध्ये चर्चा आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे किंवा तुम्ही किती गरिबीतून वर आलात यापेक्षा तुम्ही लोकांशी कसे वागता हे अधिक महत्त्वाचं असतं. इथं आपण मोटेगावकरांच्या दुसऱ्या बाजूबद्दलही बोलू. ते विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठीही ओळखले जातात. त्यांनी कोरोना काळात गडचिरोलीच्या 300 विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन शिकवणी वर्ग घेतले होते. जेईई नीटची तयारी करणाऱ्या किनवटच्या आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत नोट्स पाठवल्याच्या बातम्याही सापडतात. गोरगरीब विद्यार्थ्यांना ते मोफत प्रवेशही देतात आपल्या शिकवणी वर्गामध्ये. अनाथ मुलांचं पालकत्व स्वीकारणं यासारखे उपक्रमही ते राबवत असतात. आज मोटेगावकरांनी सुरू केलेलं आरसीसी हे महाराष्ट्रातलं, महाराष्ट्रभर पसरलेलं कोचिंग नेटवर्क बनलंय. या नेटवर्कमुळेच त्यांच्या क्लासेसचं आता महाराष्ट्रभर इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी फॅक्टरी असा एक लौकिक देखील झालाय. लाखो विद्यार्थी, कोट्यवधी रुपयांची उलाढाल आणि आक्रमक जाहिरातबाजी यामुळे मोटेगावकर नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे त्यांच्या चौकशीचीही इतकी चर्चा होते. पण या सगळ्यात लातूर पॅटर्नची बदनामी मात्र फुल झाली. लातूरच्या कोचिंग क्लासेसबद्दल विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येणाऱ्या तयारीवर शंका घ्यायला सुरुवात झाली. जिथं मोठ्या प्रमाणावर पैसा येतो तिथं गुन्हेगारीकरण आणि अपप्रवृत्ती वाढीस लागतात, हे आपण अनेक ठिकाणी बघतो. तसाच प्रकार लातूरच्या कोचिंग क्लासेसमध्येही आहे. लातूरमध्ये शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज या महाविद्यालयांनी उभारलेल्या लातूर पॅटर्नमध्ये आता कोचिंग क्लासेसची योगदान देत आहेत. कोचिंग क्लासेसमध्ये प्रचंड पैसा आहे. पैशासोबत वाईट प्रवृत्ती येतात. गळेकापू स्पर्धा येते. याच गळेकापू स्पर्धेतून काही वर्षांपूर्वी अविनाश चव्हाण या क्लास चालकाचा खून झाला होता. तेव्हाही लातूर पॅटर्नवर खूप प्रश्न निर्माण झाले होते. शंका घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. तसं सध्या लातूरमध्ये सर्वसामान्य लातूरकरांच्याही सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. पण या सगळ्यातून लातूर पॅटर्ननं आपल्या यशाचा लौकिक कायम ठेवलाय. महाराष्ट्रात सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये जवळपास 4000 जागा आहेत. त्यापैकी एकट्या लातूरातून 700च्या वर विद्यार्थी हे मेडिकल प्रवेशासाठी निवडले जातात. यामध्येच लातूर पॅटर्नचं यश तुम्हाला दिसलं असेल. या यशामध्ये कोचिंग क्लासेसचं देखील योगदान नाकारून चालणार नाही. थोडक्यात काय तर लातूर पॅटर्नवर पुन्हा एकदा संकट आले. पण हे संकट विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचं आहे. त्यामुळे जो कोणी या पेपर फुटीच्या घोटाळ्यात सहभाग घेऊन लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतोय त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांच्याबद्दल कोणतीही दयामया दाखवण्याची गरज नाही. पण त्याचवेळी मोठ्या कष्टानं उभारलेला हा पॅटर्न बदनामी होता कामा नये. जवळपास 50 वर्षाच्या मेहनतीतून इथल्या शिक्षकांनी देशभर नावलौकिक मिळवलेला हा लातूर पॅटर्न उभारलाय. लातूरच्या अर्थकारणातही या पॅटर्नचा मोठा वाटा आहे. लातूरकरांच्या पोटापाण्याचा हा पॅटर्न झालाय. त्यामुळं या पॅटर्नमधील वाईट प्रवृत्ती वेळीच रोखणं, बदनामी रोखणं ही आता लातूरकरांचीच जबाबदारी आहे. पण तुम्हाला काय वाटतं? काही मुठभर लोकांमुळे संपूर्ण लातूरला आणि इथल्या शिक्षणाच्या गुणवत्तेला दोष देणं, दोषी धरणं योग्य आहे का? काही चुकींच्या वाईट प्रवृत्तीमुळे संपूर्ण लातूर पॅटर्नला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा किंवा त्याला डॅमेज करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना.
खाली कमेंट करून नक्की सांगा. हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.